Good morning. Good morning, all the ex-parents. Good morning, all the parents, current parents. Good morning, all the students, ex-students. Good morning, all the well-wishers. Good morning, all our relatives. बेटो बस दादीजींच्या आयुष्यातील थोडासा आगळा वेगळा दिवस. संस्था चालवताना आणि संसार करताना 4 भाऊ 3 बहिणी, शशिकांतराव, शिवाजीराव, भगवानराव, मेघश्याम, हिराताई, हरणाताई, कृष्णाबाई या बहिणी, मग पुतणे, मग नातवंड, सुना आणि वैयक्तिक परत फक्त माझा संसार पाहिला तर मॅडम स्नेहलता इंद्रभान डांगे, मुलगी वर्षा जोंधळे, वर्षा जोंधळे, डॉक्टर जोंधळे, डॉक्टर जगताप, डॉक्टर जोंधळे नंतर डॉक्टर जगताप, वर्षा जगताप. त्यांना झालेले मुलं शिवानी, गौरेश, इकडं खुशी आणि शिवान्य आणि शिवांश हे नातवंड, आणि मुलगा जो आहे ज्ञानेश त्याची तिकडं लावा. सौभाग्यवती पूनम या संस्थेची डायरेक्टर आणि ज्ञानेश सर या संस्थेचे सेक्रेटरी. त्यांना झालेलं 2 बाळ दादाजींचे नातवंड, मोठी सिया जी यावर्षी 10वीला आहे आणि दुसरा सात्विक जो यावर्षी हात जोडायचे पटकन बोलले 8वीला आहे. नाव घेतलं हात जोडत. इकडं माझे काही स्टाफ मेंबर्स बसलेले जबाबदार. गीते सर आहेत, अशोक सर बोलवायचे राहिले, त्यांना फोन करा, अशोक सरांना येतील, ते खुर्ची घेऊन यावं. त्यानंतर गीते सर, धनोटे सर, गुंजाळ सर आणि बरेच जबाबदार आहेत. तुषार सर आता वर्ग चालू असल्यामुळे काही लोकांना तिकडून नवले सर बोलवलं नाही, तुषार सर नाही, पाटील सर नाही, सगळे सिनियर प्रातिनिधिक स्वरूपाने 2-3 जण इथं बोलवलेले आहेत. मित्रांनो, आज सर्वज्ञ ज्ञात आहे की माझ्या जीवनातील काही तारखा खूप महत्त्वाच्या आहेत. जसं 20 सप्टेंबर ही तारीख मी कोणती सेलिब्रेट केली नाही ती महत्त्वाची आहे. 1 ऑगस्ट हा जन्मदिन आहे महाराष्ट्र प्रीती सुधाजी यांचा आणि माझा. 4 जानेवारी 20 सप्टेंबरला मी डांगेस क्लासेस सुरू केले होते. 4 जानेवारीला मी जिजामाता मॉन्टेसरी सुरू केलेली होती. 1 मार्चला मी इयर देत नाही, फक्त तारखा. 1 मार्चला परम आदरणीय प्रीती सुधाजी महाराज साहेब यांचं शाळेला नाव देण्यात आलेलं होतं. त्याच्या अगोदर जिजामाता मॉन्टेसरी होती, त्याच्या अगोदर डांगेस क्लासेस होते. डांगेस क्लासेस नंतर जिजामाता मॉन्टेसरी नंतर जिजामाता एज्युकेशन सोसायटीज साध्वी प्रीती सुधाजी, जिजामाता एज्युकेशन सोसायटीज इंग्लिश मीडियम स्कूल, आणि त्यानंतर 81 मध्ये जिजामाता एज्युकेशन सोसायटीज साध्वी प्रीती सुधाजी इंग्लिश मीडियम स्कूल. एक 8-10 वर्षापूर्वी जिजामाता एज्युकेशन सोसायटीज साध्वी प्रीती सुधाजी इंटरनॅशनल स्कूल, आणि मधल्या काळात डांगेस पॅटर्नचे 25 स्कूल. हा असा प्रवास झालेला आहे. हजारो विद्यार्थी शिकून गेले, शिकत आहेत. 25 स्कूलमध्ये सर्व मिळून हजारो विद्यार्थी शिकत आहेत. भावांचा, बहिणींचा, संसाराचा गाडा व्यवस्थित चालू आहेत. भाचे जावई आहेत, भाचे आहेत, भाच्या आहेत.
सर्व संसार परिपूर्ण भगवंताने आमचा केलेला आहे, संस्थाही परिपूर्ण आहेत. पण आजचा दिवस हा वेगळा आहे. योगायोगाने मला मुलाला जे मुलं झाले, मुलींचे मुली वेगळ्या, मुलींच्या दोघींना हर्षवर्षाला झालेले, पण ज्ञानेश आणि पूनमला झालेले 2 लेकरं, त्यात सिया आणि सात्विक, योगायोगाने दोघांचाही जन्म तारीख हा नैसर्गिक आहे. परत ऐकून घ्या. त्याची साक्ष आहे आमच्या ज्ञानेश सरांचे मामा मामी डॉक्टर किशोर गाडवे आणि डॉक्टर भावना गाडवे, संगमनेरचे माऊली हॉस्पिटल. आमचे मामा चांगदेव पाटील गाडवे उर्फ पैलवान पाटील गाडवे, नामदेव पाटील गाडवे, सुखदेव पाटील गाडवे, मच्छिंद्र पाटील गाडवे आणि ज्ञानेश सरांचे मामा जे आहेत 5-7 मामा, त्यातील किशोर मामांच्या म्हणजे माऊली हॉस्पिटलमध्ये या दोघांचा जन्म संगमनेरला झालेला आहे. यांचं जन्मस्थळ संगमनेर आहे. जन्मस्थळ विचारलं तर संगमनेर माऊली हॉस्पिटल. डॉक्टर भावना गाडवे आमच्या वडिलांची मामी असं सांगायचं, म्हणजे दादीजींच्या भावाचं हॉस्पिटल, भाभीचं हॉस्पिटल. दोघांचा जन्म योगायोगाने 13 जानेवारीला झालेला आहे. सिया 13 जानेवारी वर्ष 2008 मध्ये आणि सात्विक 13 जानेवारी 2010 मध्ये. एक्झॅक्ट 2 वर्षाच्या फरकाने दोघांचा जन्म माऊली हॉस्पिटलमध्ये. नाव छान आहे माऊली हॉस्पिटल. भावना मॅडम जे आमच्या मॅडमच्या सख्या भाभी डॉक्टर किशोर गाडवे त्यांचंच ते हॉस्पिटल. आणि 13 जानेवारीला झाल्यानंतर आज बराच काळ फास्ट गेलेला आहे. आणि त्यामध्ये 10वीला पर्यंत आज सियाचं 10वीचं वर्ष चालू आहे. ती 10वीला शिकत आहे आणि सात्विक 8वीला शिकत आहेत. अभ्यासाने मध्यम आहेत, खेळाने मध्यम आहेत, परंतु आज्ञाधारकपणामध्ये दोघंही टॉपला आहेत. अतिशय आज्ञाधारक. आणि म्हणून मुलगा जर आज्ञाधारक असला तर तो पूजनीय होतो. आई वडिलांचा आजोबाजीचा आज्ञाधारक असला तर पूजनीय होतो. हे सांगितलं होतं. आणि त्याप्रमाणे त्यांचं आयुष्य भविष्यात ते यांची शेवटची स्टेप जी असेल उत्तरार्धातली ती पूजनीय व्हावी ही भगवंत चरणी प्रार्थना. 2 नंबर आहे ते कर्तृत्वान व्हावेत आणि 3 नंबर आहे ते ज्ञानवंत व्हावेत. तसं तर अगोदर पाहिलं तर तुम्ही ज्ञानवंत झाल्याशिवाय कर्तृत्ववंत होत नाहीत आणि कर्तृत्ववान झाल्याशिवाय पूजनीय होत नाही. म्हणून तुमच्या सर्वांच्या वतीने आज सिया सात्विकला शुभेच्छा. ज्ञानवंत व्हा, कर्तृत्ववंत व्हा आणि पूजनीय व्हा. आज यांच्या वाढदिवसानिमित्त एक छोटासा व्हिडिओ मी बनवत आहे. परत फिरव सर्वांवर. 3 स्टाफ मेंबरच्या साक्षीने, ते स्टाफ मेंबर म्हणण्यापेक्षा ते दादाजींच्या हृदयाचे पार्ट झालेले आहेत. माझ्या हृदयाचे स्पंदन आणि त्यांच्या हृदयाचे स्पंदन व्हेरी सेम, व्हेरी सेम. या ठिकाणी शिवाजी सर रिटायर्ड झाले पण त्यांना विसरून जमणार नाही. आणि ऑफिसमध्ये काम केलेले डझनभर 2-3 डझन लोकांनी काम केलेले त्यांचंही सर्वांचं स्मरण. अनेक शिक्षकांनी तर नोकरी करून परत नोकरी काही कारणास्तव सोडावी लागली असेल, पण त्यांचाही ऋणनिर्देश. थँक्स त्या सर्वांना. आणि आजी जशा माझी विद्यार्थी आणि माझ्या पालकांनाही थँक्स. माझी बेलविशर जे कालाच्या आड गेलेले असे खूप शुभचिंतक त्यांचंही स्मरण. आज आमच्या बनसाडीबाईंचं स्मरण, बनसाडी भाऊसांचं स्मरण, साबळे अण्णा कोळशे सर, डी जोशी मामा या सर्व विभूतींचं स्मरण. विशेषतः आमच्या मातोश्री अक्कांचं स्मरण जास्त आहे.
2-3 दिवसापासून अक्का आई सारख्या स्वप्नात येत आहेत. माहीत नाही काय आहे, परंतु त्या स्वप्नात येत आहेत. म्हणून माझ्या मातोश्रींचं, माझी आजी राधाई तिचं स्मरण, वडिलांचं दादा पाटील, आम्ही आप्पा म्हणायचो, आईला अक्का म्हणायचो, आजीला आई म्हणायचो, त्यांचं स्मरण. आजोबा पाहिले नाही, पण बाबूराव पाटील, बाबूराव, विठोबा, हनुमंता, यशवंता, डांगे असं जर केलं तर त्या आजोबांचं स्मरण, पूर्वजांचं स्मरण, त्याच्या अगोदरचे हजारो शेकडो पूर्वज असतील त्या सर्वांचं विनम्र भावे स्मरण. परमपूज्य प्रीती सुधाजी महाराज साहेब, परमपूज्य आनंद ऋषीजी महाराज साहेब, शिवमुनीजी महाराज साहेब आदी सर्व संतांचं स्मरण. त्यानंतर गंगागिरी महाराज, पण ज्यांना मी स्वतः जवळ ज्यांच्याबरोबर दिंडीत गेलेलो आहे ते हरिभक्त पारायण पूजनीय नारंगेरी महाराज, आणि ज्यांनी मला माळ घातले ते वागचौरे महाराज, तेली महाराज, ज्यांनी माझं पहिलं प्रवचन मला करायला लावलं होतं ते सुमंत महाराज, हरिभक्त पारायण आदरणीय सुमंत महाराज आदी खूप संत ज्यांनी या ठिकाणी आमचा कॅम्पसमध्ये पहिला सप्ताह केला. ते आमचे हरिभक्त पारायण आमचे अत्यंत आदरणीय असे प्रदीप महाराज नलावडे, ज्यांनी रामायण इथे केले ते रामराव महाराज ढोक, दहेगावला रामायण केलं, शाळेत रामायण केलं. प्रीती सुधाजी महाराज यांच्याबरोबर असलेले 8-10 साध्वी, माताजी महाराज साहेब, मधुस्मिताजी महाराज साहेब, अरुण प्रभाजी महाराज साहेब, संयम प्रीतीजी महाराज साहेब आणि सर्व बाकीच्या सर्व मंगल प्रभाजी महाराज साहेब खूप महत्त्वाच्या. सर्वांचं नामोल्लेख आवश्यक आहे. त्या सर्वांचं ऋणनिर्देश खूप आहे. आपल्या यशामागं लाखो हात असतात, हजारो नाही करोडो हात असतात, करोडो नाही असंख्य अगणित, ज्याचं गणित करता येणार नाही, गणित मांडता येणार नाही असे हात असतात. ते पशुपक्षी असतात, प्राणी असतात, वृक्षवल्ली असतात, ग्रामस्थ, शेकडो ग्रामस्थ, चुलते काके, चुलते, आम्हाला सख्खे चुलते नव्हते, आत्या, चुलत भाऊ, चुलत बहिणी, काकू आमच्या सर्व, मामे आमचे मेवणे सर्व मामांचे मुलं, आमचे व्याही कंपनी, आमच्या मुलांच्या सासूरवाडीतील लोक, मुलींच्या सासूरवाडीचे लोक, आमच्या सासूरवाडीचे लोक, आमच्या भावांच्या बहिणींच्या सर्वांचं स्मरण करून, या सूर्य चंद्रादी सर्व ग्रह ताऱ्यांचं स्मरण करून या ठिकाणी मी काही योजना आज सिया सात्विकच्या निमित्ताने काही छोट्याशा योजना स्कीम जाहीर करत आहोत. मी नेहमीच सांगतो, गेले 15 वर्षापासून माझं कार्य आटोपलेलं आहे. 15 वर्षापूर्वी कॅन्सरची बाधा झालेली होती. त्यातून डॉक्टर खोचीकर, डॉक्टर बापट आणि डॉक्टर पलानीवेलू यांनी मला सुरक्षित ठेवलं आणि त्याच्यामध्ये खरंच सहकार्य मला मिळालं ते डॉक्टर देशमुख, डॉक्टर गुंजाळ, डॉक्टर किशोर गाडवे, डॉक्टर काळे, श्रामपूरचे NW काळे आदी अनेकांनी माझी काळजी घेतली. या सर्वांचा ऋणनिर्देश माझ्या आई ही मातोश्री जन्म देणारी, पण त्यानंतरही खोचीकर डॉक्टरने मला जन्म दिला. त्यांना गायडन्स करणारे डॉक्टर शिवाजीनगर दादरमधले ना डॉक्टर बापट आणि डॉक्टर काळे, NW काळे. त्यानंतर जे पलानीवेलू 30, 40, 50 देशामध्ये ज्यांनी कोणतं ऑपरेशन ते लॅप्रोस्कोपीमध्ये किंग असलेले डॉक्टर पलानीवेलू, ज्यांनी 2-3 वेळा माझ्यावर ट्रीटमेंट केली, 2 वेळा ऑपरेशन केलं. 3ऱ्या वेळेस आता एप्रिलमध्ये परत थोडासा हार्नियाचा प्रॉब्लेम आहे, परत ऑपरेशन आहे मार्च एप्रिलमध्ये. आणि जे माझ्याकरता थेट चेन्नईवरून तामिळनाडूतून माझ्या एका वाढदिवसाला सपत्नीक आले
आणि मी तिथं गेल्यानंतर माझे अन्न आले, माझे अन्न आले, माझे अन्न आले म्हणणारे माझ्यावर अतिशय प्रीती असलेली माझी ती तिसरी आई, 2 नंबरची आई खोचीकर डॉक्टर मिरज येथील, सांगली मिरजचे, 2-3 नंबर पलानी वेलू. या तिघांनी खरं तर मला जन्म दिला आणि अनेक वेळा मला अनेक डॉक्टरने वाचवलेलं आहे. पण त्यात विशेषतः देशमुख डॉक्टर, गुंजा डॉक्टर, किशोर मामा यांनी खूप लक्ष दिलेलं आहे. या सर्वांचा नामोल्लेख, एवढा व्हिडिओ करताना सगळ्यांचा नामोल्लेख खूप खूप अवघड जरी असलं पण आतून ऋणनिर्देश अंतःकरणापासून राहतात. मला खूप मित्र झालेले होते. सर्वांचा नामोल्लेख शक्य नसला तरी सर्वांचं स्मरण मला आहे. अनेक नातेवाईकांनी जे मला सांभाळलेलं आहे त्यांचं स्मरण आहे. मावशांचं काही विशेष स्मरण आहे. आमच्या मोठ्या मावशी तळोले जाळी निमगावच्या विशेष नर्मदा मावशी, अब्दुलसाहेब मावशी, मंजुळा मावशी, या सर्वांचं स्मरण आहे, काकांचं स्मरण आहे. आणि आज या ठिकाणी या कॅम्पसमध्ये ज्यांनी ही जागा दिली, ते कापसे कंपनी असो, गोगळ कंपनी असो, भातोडे कंपनी असो, गाडेकर कंपनी असो, दिवटे कंपनी असो, वैद्य कंपनी असो, तिकडं गुडगिल्ले वगैरे या कंपन्या सर्वांनी, बनसाडी, ज्यांनी ज्यांच्या जागा आम्ही विकत घेतल्या होत्या, सर्वांचा नामोल्लेख खूप गरजेचा आहे. माझ्या पहिल्या बॅचेसचे सगळे विद्यार्थी खूप लाडके मुलं मुली. तिथून पुढं आज जवळजवळ 40 बॅचेस स्टेट बोर्डाच्या आणि 7-8 बॅचेस CBSEच्या 10वीच्या, या सर्वांचं स्मरण करून काही योजना डिक्लेअर. योजना नंबर 1, ज्यांनी इथं सेवा केलेली आहे त्यांच्याकरता पहिली, ज्यांचे शिपाई असो की शिक्षक असो की सुपरवायझर असो की ऑफिसचा असो, ड्रायव्हर असो की वॉचमन असो, कोणी स्टाफ मेंबर ज्याने इथं 11 वर्ष कमीत कमी जॉब केलेला आहे, आता इथं आहेत 11 वर्ष जॉब केलेला आहे, त्यांना आजच त्यांच्याकरता छानशी इलेक्ट्रिक बाईक म्हणजे स्कूटी देण्यात येणार आहे. ज्यांनी 21 वर्ष जॉब केलेला आहे, टोटलमध्ये ब्रेक धरून ते ब्रेकचे वर्ष वजा करून बाकीचे 21 वर्ष ज्याचा जॉब झाला, त्याला एक मोटर बाईक आजच द्यायची आहे. म्हणजे आज डिक्लेअर केली, 1-2 दिवसात मिळेल, जसं अवेलेबल होईल तसं. त्यांना त्याचा फोटो येईल तुम्हाला सर्वांना. त्यांना सर्वांना 21 वर्ष केलेल्यांना मोटर बाईक आहे. आणि ज्यांनी 31 वर्ष जॉब केला त्यांना एक 4 व्हीलर गाडी, कोणती तरी कंपनी, जशी आम्ही शिवाजी सरांना आल्टो दिली होती, त्यांची 31 वर्ष झाले, प्लस त्यांना विदेशातल्या जे 31 वर्ष होती त्यांना एक कार आणि एक विदेश दौरा, ती कार कशा तरी निमित्ताने आम्ही देऊ. तसे शिवाजी सरांना रिटायर्ड होऊन त्यांना परत मानधन काही चालू आहे. त्यानंतर त्यांना एक आल्टो कार दिली आणि त्यांना विदेशवारी पण झाली, अजूनही देऊ त्यांना. 31 वर्ष पूर्ण होणाऱ्यांना एक कार माझ्यानंतर ज्ञानेश्वर पूर्ण मॅडमने द्यायची आहे. 31 वर्ष ज्याचे कसे ब्रेक देऊन का होईना, काही ना एखादं वर्ष 6 महिने 2 वर्षाचा ब्रेक घ्यावा लागला असं. 31 वर्ष पूर्ण करणाऱ्यांना विदेशवारी एक कार अशी दिली जाईल. 21 वर्षाकरता बाईक त्यांना हवी ती बाईक, समजा शक्यतो आमच्या डोक्यात हिरो होंडा द्यायची. आणि 11 वर्षवाल्यांना काय द्यायची, इलेक्ट्रिक बाईक द्यायची. आणि 5 वर्ष ज्यांना झाले त्यांना टॉप चांगली एक राहता मार्केट मिळणारी फुल सायकल द्यायची. ती घेण्याची जबाबदारी आज ज्ञानेश्वर पूर्ण मॅडम, धनोट सर, त्यांनी त्या खरेदीकडून करायचा काय ते निर्णय घेतील.
स्कीम एक संपली. दुसरी स्कीम, सियाच्या वर्गात जे मुलं आज आहेत 10वीला, सिया ते सात्विक या 3 वर्षाच्या काळातली एक स्कीम आहे. सात्विक 10वीला येईपर्यंत सिया टू सात्विकची बॅच जाऊ दे, सिया टू सात्विकची बॅच याच्यामध्ये लक्ष दे. सिया टू सात्विकची बॅच लक्ष इकडं सरळ कसं स्माईल पाहिजे. तर याच्यामध्ये सियाच्या बॅचला मध्ये एखादी बॅच येईल, परत पुढच्या वर्षी सात्विक 9वीला, त्याच्या पुढच्या 10वीला, म्हणून 3 बॅचेसच्या मुलांकरता एक स्कीम असेल. एक खास सियाच्या सात्विकच्या वाढदिवसानिमित्त त्यातील जे मुलं KG पासून इथं होते, अशोक सर, धनवटे सर, गीते सर, गुलजार सर ऐकत आहे, KG पासून इथं होते त्या मुलांना फक्त 11वीला 25% आणि 12वीला 25%. जे हॉस्टेलला होते त्यांना हॉस्टेलचे 25% आणि जे स्कूलला होते त्यांना स्कूलचे 25% 11वी, 25% 12वी. एक जे 1ली ते 4थीला होते, म्हणजे लोअर KG अप्पर KGला होते, लोअरला होते किंवा प्रीती किड्सला होते किंवा लोअरला होते किंवा अप्परला होते, त्यांना किती 25%. लोअरला असले तरी, प्रीती किड्सला असले तरी, अप्परला असले ना, आता 10वीपर्यंत आहेत त्यांना हॉस्टेलवाल्यांना हॉस्टेलचे 25% आणि डे स्कॉलरवाल्यांना डे स्कॉलरचे 25%, ज्याला जी स्कीम घ्यायची. जे 1ली, 2री, 3री, 4थीला होते त्यांना 50% डिस्काउंट, 50%. जे 8वी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वीला होते त्यांना 25% हॉस्टेलला डिस्काउंट आणि जे डे स्कॉलर होते त्यांना डे स्कॉलर डिस्काउंट 11वीला, 12वीला. स्कीम 2 सियाच्या बॅच करता ही स्पेशल सियातर्फे गिफ्ट दिलेली आहे. दादाजी तर्फे स्टाफला आहे, सियातर्फे 10वीच्या बॅचला आहे. आता सात्विक तर्फे जे गिफ्ट आहे ती खूप वंडरफुल आहे. लक्ष द्या, आवाज. सात्विक तर्फे जी गिफ्ट आहे ती खूप छान आहे. एक रकमी स्कीम मी दहेगावला केलेली होती, दहेगावच्या लोकांना, फक्त दहेगाव, कारण माझी जन्मभूमी. पण खूप लोकांनी भावना व्यक्त केली, दादाजी दहेगाव तुमचं, आमचं गाव नाही का तुमचं, तुम्ही पंचकृषीतलं म्हणता राहता, पंचकृषी, मग फक्त दहेगावच का? म्हणून एक वेगळी स्कीम ऐका. हॉस्टेलर आणि डे स्कॉलर KG पासून 10वीपर्यंत जे शिकणार आहेत किंवा शिकत आहे, डे स्कॉलर असतील किंवा हॉस्टेलर, KG पासून 10वीपर्यंत एक रकमी फी भरणाराला फक्त आजच्या फीच्या, म्हणजे ज्या दिवशी तुम्ही पैसे भरणार त्या वर्षाच्या टोटल फीच्या 35% भरायचे. किती? KG टू 10वी. डे स्कॉलर असेल तर पूर्ण, मॅडम लक्ष इकडं, डे स्कॉलर असेल तर KG ते 10वी 35% एक रकमी. KG मधले त्याच्यात आहे. प्रीती किड्स ते 10वी, पुन्हा मला जरा डिस्टर्ब कर, उठा तुम्ही, येईलच तो परत. प्रीती किड्स ते 10वी 35%, लोअर KG ते 10वी 40%, अप्पर KG ते 10वी 45%च फक्त भरायचे, डिस्काउंट नाही, 35%च भरायचे प्रीती किड्सवाल्याने 10वीपर्यंत. आजच्या फीची टोटल फी काढायची KG ते 10वी 35%, लोअर KG वाल्यांनी फक्त 40%, अप्पर KG वाल्यांनी फक्त 45%, फर्स्टवाल्यांनी 50%, सेकंडवाल्यांनी मला मदत करा 55%, थर्डवाल्यांनी 60%, फोर्थवाल्यांनी 65%, चला पुढे, फिफ्थवाल्यांनी 70%, सिक्स्थवाल्यांनी 75%, सेवन्थवाल्यांनी 80%, एटवाल्यांनी 85%. 10वीपर्यंत भरून टाकायची, भरायची तेवढीच भरायची, म्हणजे त्यांना 15% डिस्काउंट होतो. नंतर 9वीवाल्यांनी
90% आणि 10वीवाल्यांनी 95% भरायची, 5%. पण एक रक्कम ताबडतोब कधी भरा, ज्या दिवशी भरणार तिथून पुढं तो स्कीम लागू आहे. यावर्षी आत्तापासून 13 तारखेपासून तर 1 जूनपर्यंत तुम्ही कधी भरा, 31 मेपर्यंत. तुम्हाला एखाद्याने जूनमध्ये भरली तर ती मग स्कीम कमी होते, म्हणजे तुम्हाला त्याशिवाय ॲडमिशन नाही. म्हणून ही स्कीम त्याप्रमाणे घडेल. आणि KG to 10वी परत आहे का, प्रीती किड्सपासून 35% फक्त भरायची, म्हणजे 65% माफ आहे. आता उलटं करा, लोअर KGला 60% माफ आहे, अप्पर KGला बोला 55% माफ आहे, फर्स्ट स्टँडर्डला पटपट 50% माफ आहे, सेकंडला 45% माफ आहे, थर्डला 40%, फोर्थला 35%, फिफ्थला 30% माफ, सिक्सला 25%, सेवन्थला 20%, एटला 15%, नाईन्थला 10% आणि 10वीला 5%. हॉस्टेलवाल्यांना टोटल हॉस्टेल फीच्या टक्केवारी आणि डे स्कॉलरला डे स्कॉलरच्या फीचे टक्केवारी. स्कीम सेकंड फायनल, स्कीम सेकंड फायनल. पहिली स्टाफ करता आणि दुसरी विद्यार्थ्यांकरता ही केलेली, आणि तिसरी 10वी करता आता स्पेशल ती टाकलेली कॉलेजची. 10वीला ते कॉलेज करता त्यांना स्कीम आहे, तिसरी स्कीम आहे ती की प्रीती किड्स KGपासून शिकणाराला नाही 50% माफ होते, KGपासून शिकणाराला 75% माफ होते कॉलेजला, 11वी 12वीला. आणि फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थपासून 10वीला आलेला 50% माफ आहे, आणि फिफ्थ सिक्स सेवन्थ 8 9पासून आलेल्याला 25% माफ आहे. आणि याप्रमाणे जे फ्रेशर असतील 11वी 12वी त्यांना 100% भरावे लागतात. याप्रमाणे या 3 स्कीम आज सिया सात्विकच्या वाढदिवसानिमित्तानं आज संध्याकाळपर्यंत अजून काही डोक्यात येतात. आज सकाळी उठल्यानंतर देवदर्शन घेतलं आणि पूजा केल्यानंतर मला ह्या 3 स्कीम पटकन अशा डोक्यात आल्या. सिया सात्विकला गिफ्ट काय द्यायची, तर त्यांना कपडे घेऊ, फटाकडे वाजवत नाही आमच्याकडं, फारसे फुगे खेळायचं वय नाही. मग काय द्यायचं सिया सात्विकला, तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त स्टाफला काय द्यायचं, गिफ्ट द्यायच्या. नंतर बोला पुढे, जनरल KG टू प्रीती किड्सपासून, प्रीती किड्स म्हणजे काही लोकांना कळत नाही महाराष्ट्रात, प्रीती किड्स म्हणजे 2 ते 3 वर्षाची मुलं, प्री नर्सरी म्हणजे प्रीती किड्स. पण आम्ही प्री नर्सरी म्हणता, प्रीती सुधांच्या नावामुळे आम्ही प्रीती सुधाजी नाव आहे तर प्रीती किड्स म्हणतो. प्रीती किड्स म्हणजे प्री नर्सरी. आणि आज आमच्याकडं लोअर KGचे मुलं हॉस्टेलला आहेत, अप्पर KGचे हॉस्टेलला आहेत. आज सगळ्यात मोठा एक छान असं आहे की 10वीला मुलींनी आता ॲडमिशन घेतले 10वीचे महाराष्ट्रातले. त्यांनी ॲडमिशन घेताना एक घटना अशी की काही मुली आता मार्चमध्ये येणार आहेत, पण काही मुलींनी काय केलं आहे, मला खूप डिस्टर्ब करेन, तू तिकडं पाहू नको. तिथं त्यांनी डायरेक्ट आता 9वीला सेकंड टर्मला ॲडमिशन घेऊन काही मुली इथं 9वीमध्ये बसलेले आहेत आणि ते 9वीची परीक्षा इथं देणार आहेत लवकर आमच्या मुलांबरोबर. आणि नंतर ते 10वीला लगेच बॅचेस आमच्या फेब्रुवारी किंवा जानेवारी एंडला किंवा फेब्रुवारीत बॅचेस किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात होतील, ते कंटिन्यू करणार आहेत. तर ते एक घटना घडली. दुसरी एक घटना अशी की बिहारमधून आता मुलं, UP बिहारमधून मुलं, MP मुलं यायला लागलेले आहेत. बरेच पूर्वी होते, मध्यंतरी होते, परत आता बिहारमधून
त्यात सेकंड टर्मलाच लगेच बिहारमधून 2-3 मुलं आलेले आहेत. पण त्या बिहारी लोकांशी बोलल्यानंतर त्यांचे ॲडमिशन झाले. मुलं काल परवा हॉस्टेल जॉईन झालं. त्यांनी सहज एक सांगितलं, मैंने पूछा आप क्यों इधर है? उनको बोला आपके स्कूल का नाम मालूम हो गया, हमने कहा तो आपके वीडियो देखे, आपके स्टेटस हमारे देखने को हमने देखे और उसके बाद हमारा 1-2-3 महीने से हम स्टेटस देख रहे और उसके बाद वीडियो देखने के बाद हमारा मन में विचार हो गया कि हम हमारे बच्चे क्यों ना महाराष्ट्र में डालें और महाराष्ट्र में डांगे स्कूल में क्यों ना डालें, इसलिए हम यहाँ आए हैं. आणि मग त्यांना विचारलं की तिथं काय फी होती. शॉक बसेल. त्यांनी सांगितलं सेकंड स्टँडर्डला डे स्कॉलरला 1 लाख. बिहारमध्ये आपण बिहार मागासलेलं म्हणतो. सेकंड स्टँडर्डला सेकंड स्टँडर्डला डे स्कॉलरला 1 लाख आणि हॉस्टेलला 3 लाख आणि 1 लाख रुपये इतर खर्च, कपडे, पुस्तकं, जाऊन भेटायला जाणं हॉस्टेलला वगैरे, तर त्याचे 1 लाख म्हणजे 4 लाख रुपये सेकंडला खर्च होता. आणि चौथीला जो मुलगा आहे तर त्याचा खर्च होता जवळजवळ 4.5 लाख रुपये. आणि ते म्हणजे तुमच्याकडे 1 लाखामध्ये हॉस्टेल होतं आहे. 25 ते 15-20 हजारात तर तुमचं 1st to 4 होऊ राहिलं आहे. इतकं स्वस्त हे फुकट स्कूल आहे म्हणे, हे फ्री स्कूल आहे. तुम्ही दर आठवड्याला जरी आम्ही बिहारहून बोलवलं आम्हाला तरी आम्हाला परवडेल. दर आठवड्याला जरी यायचं म्हटलं ट्रेनने बिहारवरून, मुझफ्फरनगरवरून आलेले, पाटण्याच्या जवळून आलेले, त्यांचे अजून 10-12 ॲडमिशन, 10-15 ॲडमिशन या पुढच्या महिन्यामध्ये येत आहेत. बिहारमधून, UPमधून, काही MP मधून येत आहेत. त्यांचे खूप नातेवाईक, फ्रेंड्स. तर ॲडमिशन आता आपले जवळजवळ आटोपले. हॉस्टेलचे ॲडमिशन थोडे राहिलेले आहेत, नगण्य. त्यातही पाहू आता काय करायचं, कारण कॉलेजला, हॉस्टेलला ॲडमिशन, कॉलेजचे पण ज्ञानेश सरांनी जादा त्यांना ॲडमिशन पाहिजेत. आपल्याला बिल्डिंग बांधायची होती पण काही तांत्रिक कारणामुळे ती थांबलेली. पाहूया असा शब्द आहे माझा. पाहूया, करू, काहीतरी करू, पॉझिटिव्हली काहीतरी करू. परंतु आता 4 फेब्रुवारीला परत आपले इंटरव्ह्यू आहेत, त्यावेळेस काही मुलं घ्यावे लागतीलच. हा सगळं विचार करता पुढील नियोजन आता करत आहोत. परंतु सांगण्याचं का बिहारमधले लोक, त्यांना ते म्हणतात 1 लाख रुपयात हॉस्टेल हे फुकट होऊ राहिलं, आमचं फ्री होतं आहे, जवळ ऑलमोस्ट फ्री आहे म्हणे. ते आम्ही जो खर्च तिथं जाण्या येण्याकरता किंवा भेटण्याकरता करत होतो तेवढ्यामध्ये आमचं इथं मुलगा, स्कूल आणि हॉस्टेल दोन्ही होत आहेत. अत्यंत आणि मध्यमवर्गीय, ते फार श्रीमंत नाही, मध्यमवर्गीय आहे. पण फार खुश झाले. ते आई रडत होती, वडील रडत होते. आणि इतकं छान ज्यावेळेस त्यांनी इथले वातावरण पाहिलं, त्यांचे नातेवाईकही खूप येऊन गेले, इथलं वातावरण पाहिले, त्यांनी सांगितलं बिहारमध्ये इतकं सुंदर स्कूल कुठंच नाही. इथं पशु पक्षी प्राणी एवढे खेळ, एवढ्या ॲक्टिव्हिटी बिहारमध्ये असं एकही स्कूल नाही म्हणे. इतकं हराभरा, त्यांनी सांगितलं, इतना हराभरा स्कूल, इतना ब्युटिफुल स्कूल, इतना ॲक्टिव्ह स्कूल कुठंच नाही. आणि सगळ्यात सांगितलं या स्कूलचं वैशिष्ट्य त्यांनी वर्णन केलं का कदाचित भारतामध्ये फार थोडे स्कूल आहेत का जिथं मॅनेजमेंट स्वतः 24 तास विद्यार्थ्यांमध्ये, संस्थापक हे कुठंतरी 15 ऑगस्टला 26 जानेवारीला दिसतात किंवा बिल्डिंगच्या उद्घाटनाला किंवा भूमिपूजनाला दिसतात. आमचे शेकडो विद्यार्थी तेच सांगतात. आम्ही आमचे संस्थेचे अध्यक्ष पाहिले, लांबून पाहिले, 15 ऑगस्टला लांबून पाहिले, 26 जानेवारीला लांबून पाहिले, भूमिपूजनाला लांबून पाहिले, गॅदरिंगच्या दिवशी नारळ फोडून निघून गेले. त्यांनी एक आयटमसुद्धा आमचा ते पाहत नाहीत. चुकून एखादा आयटम पाहतात आणि सगळे पाहुणे घेऊन निघून जातात. पण इथले अध्यक्ष, इथले संस्थापक आमच्यामध्ये 24 तास आहेत. आमच्यामध्ये जेवण करतात, आमच्यामध्ये खेळतात, आमच्यामध्ये नाचतात, आमच्यात हसतात. आणि अजूनही ते स्वतः संस्थापक 75व्या वर्षीसुद्धा क्लासेस घेतात. विशेष क्लासेस 10वीचे तर घेतात, पण 8वी 9वी 10वीचे घेतात, 10वीचे घेतात, 5वी ते 10वीचे घेतात, 1ली ते 10वीचे घेतात आणि KGचे 10वीचे घेतात आणि शिक्षकांना शिकवतात. हे वैशिष्ट्य त्या लोकांना खूप भावलं. त्यांनी ज्यावेळेस पूर्ण चौकशी
शिर्डीमध्ये थांबून 15 दिवस चौकशी केली आणि इथं रोज दर 2-3 दिवसातून ते इथं येऊन जायचे। त्यांनी सांगितलं हे मिरॅकल आहे, हे आश्चर्य आहे। शिवाय 75 वय, शिवाय कॅन्सर झालेला संस्थापक कॅन्सरग्रस्त आहे तरी देखील, आणि घरातील संस्थापकाच्या घरातील सगळे लोक 24 तास मुलांमध्ये जेवतात, मुलांमध्ये राहतात, मुलांमध्ये खेळतात, मुलांमध्ये हसतात, मुलांमध्ये 24 तास राहायला कॅम्पसमध्ये। शिवाय त्यांना बंगला नाही, जवळजवळ इथं 1500 कोटीचे प्रोजेक्ट संस्थेचं उभा असताना त्यांना साधा 10-20 लाखाचा एक बंगलासुद्धा स्वतंत्र नाही, तर ते हॉस्टेलच्या एका मजल्यामध्ये राहतात। फक्त एवढंच कळल्यानंतर त्यांना अजून आश्चर्य वाटलं। त्यांनी इथं विचारलं की इथं कुठं बंगला वगैरे आहे का तुमचा? नाही आहे। मग एवढा मोठा मग कुठं आहेत? तर इथंच कॅम्पसमध्ये राहतात, बंगला नाही, ते हॉस्टेलची इमारत दिसते त्याच्या वरच्या मजल्यामध्ये ते राहतात। हे सगळं त्यांनी पाहिलं आणि ते भारावून गेले आणि तिथं गेल्यावर त्यांनी त्यांच्या जवळजवळ 100-1 नातेवाईकांशी चर्चा केली, मिटिंगा घेतल्या आणि त्यांनी मला रिक्वेस्ट केली की आम्हाला 10-15 ॲडमिशन, 15-20 ॲडमिशन आमच्या ग्रुपचे पाहिजेत आणि 1 लाख 1.25 लाख आम्हाला फार किरकोळ वाटतात। 1 लाख रुपये आणि किरकोळ वाटतात म्हणून नाही, तर आम्हाला ते सुंदरता जी कॅम्पसची आहे किंवा तिथलं मॅनेजमेंटला आहे, तिथला स्टाफ पाहू राहिलो आम्ही हॉस्टेलचा की 24 तास हॉस्टेलचा स्टाफ उभा दिसतो आणि 8 ते 9 तास डे स्कॉलरचा स्टाफ उभा असतो। ते म्हणे आमच्याकडं डे स्कॉलर कोणीच उभं नसतं, डे स्कॉलर खुर्चीत बसतात आणि मध्ये ब्रेकमध्ये बाहेर मुलांकडे पाहत नाही, कोणी काहीच पाहत नाही। इथं डे स्कॉलर टीचर दिवसभर शिकून सकाळ संध्याकाळी एक्स्ट्रा क्लासेस घेतात आणि मुलांमध्ये जेवायला बसतात। हे सगळं त्यांनी खूप बारीक निरीक्षण केलं। शक्यतो स्टाफ मुलांमध्ये जेवायला नसतो, शिपाई वगैरे तिकडं लक्ष देतात, पण आम्ही पाहिले का स्टाफ मुलांमध्ये जेवायला दुपारी जेवायला असतात, संध्याकाळी जेवायला असतात, सकाळी, पण डे स्कॉलरचे दुपारी जेवायला असतात। आणि हॉस्टेलचे लोक तर पहाटे 4-5 पासून तर रात्री 9-10 पर्यंत मुलांमध्ये उभे असतात। रात्री मुलांबरोबर थोडे झोपतील तेवढीच विश्रांती, पण कुणाची त्यांनी त्यांच्या इंटरव्ह्यू घेतल्या, कुणाची कुरकुर नाही, कुणी नाराज नाही। उलट ते म्हणतात आम्ही खूप हेल्दी आहोत, आम्हाला आजार होत नाही, आम्हाला काय नाही, कारण खूप ॲक्टिव्ह राहायला मिळतं आणि आम्ही मुलांमध्ये प्रचंड आनंद घेतलो। त्यांनी शिपायांच्या मुलाखती घेतल्या की इथला शिपाई 5:30-6 वाजता झाडू सुरू करतो तर रात्री 9 वाजेपर्यंत शेवटचं बाळ झोपेपर्यंत ते इथं मदतीला असतात। गार्डन्स देखण्या, कुठं झाड जळालेलं नाही, कुठं फुल तुटलेलं नाही, कुठं काच फुटलेली नाही, कुठं तार तुटलेली नाही, कुठं वायर हे झालेलं नाही, कुठं नळ लीक नाही। ह्या छोट्या छोट्या गाया पाहिल्या, घोडे पाहिले किंवा इतर काही प्राणी पाहिले, ते प्राणी धष्टपुष्ट, एकही गाय अशी मरकुडी नाही, एकही घोडा अगदी खराब झालेला असं नाही। हेल्दी घोडे, हेल्दी गाया, हेल्दी वासरं। आता ज्या गाया आणल्या पुगनूर गाया आंध्रमधून, त्याही देखील अत्यंत गुटगुटीत छोट्या। इथले त्यांनी मोर पाहिले, इथले कोंबडे पाहिले। ते म्हणजे मोर पाळायला परवानगी नाही, पण जर मोर तुमचे फ्री आहेत, बाहेर जाऊन फिरून आणि परत तुमच्या कॅम्पसमध्ये येतात, याच्यात ते जातच नाही, फिरून येतात पण परत इथे येतात। टर्की पाहिल्या, ऑस्ट्रेलियन टर्की पाहिल्या, इमू त्यांनी पहिल्यांदा पाहिलं आणि कॉक पालन, कोंबड्या नाही कोंबडे पालन आहे आमच्याकडं। विचुकाट्या करता आमच्याकडं 15-20 कोंबडे, पण कोणाच्या झगडा नाही, कोणाच्या मारामारी नाही, कोणाची दुश्मनी नाही। थोडे खेळतात पण परत एकत्र आनंदाने राहतात। अत्यंत हार्मनी ज्याला म्हणतो, अत्यंत निसर्गाचा, प्राण्यांचा, पक्ष्यांचा आणि मानवांचा, शिक्षकांचा, विद्यार्थ्यांचा, पालकांचा सुसंवाद। त्यानंतर त्यांनी त्या दिवशी ती मीटिंग अटेंड केली, पालक मीटिंग 31 तारखेला ते मागं बसलेले होते, माझ्या लक्षात आलं नाही। त्यांनी सांगितलं असं 4-4 तास गायडन्स करणारा प्रेसिडेंट या वयामध्ये उभं राहून बोलतोय, 4-5 तास उभं राहतोय आणि पालकांमध्ये फिरून प्रत्येक पालकाला पाहून घेतोय, प्रत्येक पालकाशी डायलॉग करतो आणि गायडन्स झाल्यानंतर, सत्संग झाल्यानंतर प्रत्येक पालकाबरोबर फोटो काढले जातात, प्रत्येक मुलाबरोबर फोटो काढले जातात आणि प्रत्येक पालकाला जेवण संध्याकाळी दिलं जातं आणि खूप आनंदाने 100% पालक जेवून जातात।
हे सगळं दृश्य पाहिलं, सगळं दृश्य. आणि प्रत्येक असं कोणाची एक तक्रार नाही. सर्व पालकांच्या मुलावर चैतन्य होतं, आनंद होता. दादाजींना भेटत होते, फोटो काढत होते, शिक्षकांना भेटत होते, शिक्षकांबरोबर फोटो काढत होते, डायरेक्टर मॅडमबरोबर, प्राचार्यांबरोबर, दादीजींबरोबर, सिया सात्विकबरोबर फोटो काढत होते. आणि किती आनंद घेत होते. हा आनंद आम्हाला त्यांनी सांगितलं, बिहारमध्ये हा आम्ही पालक म्हणून जातो, हॉस्टेलला आनंद आम्हाला कधीच पाहिला. आम्हाला कोणी जेवण दिलं नाही, आमच्याशी कोणी शिपाईसुद्धा ओळखीचा नाही, आमच्याशी कोणी बोलत नाही. आम्हाला जेवण आणि चहा पाणी बाजूलाच आहे. आम्हाला असं गेटच्या थोडंसं आतमध्ये प्रवेशसुद्धा नाही. आणि इथं पूर्ण कॅम्पसमध्ये सगळ्यांना ओपन प्रवेश आणि अत्यंत निसर्गरम्य वातावरणाने ते इतके खुश झाले की त्यांनी सांगितलं, दादाजी 3 वर्षाच्या आत आमच्या बिहारमधून कमीत कमी 100 आणि आमचे नातेवाईक MP आणि UP मधले असे 100-200 तुम्ही एक नवीन हॉस्टेल बांधा. आमच्या बिहारींकरता, UP वाल्याकरता किंवा MP वाल्यांकरता एक स्वतंत्र हॉस्टेल बांधा. आम्ही पाहिजे तर तुम्हाला फंड्स देतो, पण जमा करून ॲडव्हान्स फी देतो 10वीपर्यंतची, तुम्ही हॉस्टेल बांधा. अशा पद्धतीने त्यांनी विनंती केली. आता पण एवढं शक्य खूप अवघड आहे. मॅनेजमेंट एवढं सोपं नाही आहे. वाढवायला सोपं आहे, पण मेंटेन करायला, स्टँडर्ड टिकवणं खूप खूप अवघड आहे. पुन्हा मी येऊन बस. तर याप्रमाणे आजचा हा व्हिडिओ पुनश्च ज्यांनी गेले 50 वर्ष 51 वर्षापासून डांगेस क्लासपासून ज्यांनी माझ्यावर खूप खूप उपकार केलेले आहेत, बोलाचे काही मोलाचे, मोलाचे काही बोलाचे, किंवा माझ्याबद्दल सदिच्छा व्यक्त केलेल्या आहेत, माझ्यावर नाराजी व्यक्त केली, काही माझ्यावर नाराज होते, ते सुद्धा माझे मित्रच आहेत. ज्यांना माझा कधी कधी काही गोष्टीवर राग आलेला असेल ते माझे मित्रच आहेत, ते माझे शुभेच्छुकच आहेत. कारण त्यांच्या नाराजीमुळं, त्यांच्या रागावल्यामुळं, त्यांच्या थोड्याशा भावनेमुळं मी अजून काही चांगलं काम करू शकलो, काही सावध राहू शकलो, चांगल्या पद्धतीच्या योजना आणू शकलो, चांगलं कष्ट करायला शिकलो. सावधतेने मी संस्था चालवायला मी 50 वर्षात काम केलं. तो आनंद घेतला. आणि सर्वात मोठा ज्या भगवंताने जन्म दिला आहे, ज्या आईवडिलांनी जन्म दिला, त्यांचे पुनश्च ऋण व्यक्त करून मी सिया सात्विकला तुमच्या सर्वांच्या पूर्ण या शाळेशी ज्ञात अज्ञात ज्यांची ओळख आहे, पण ज्यांना फक्त डांगे स्कूल माहीत आहे, प्रीती सुधाजी इंटरनॅशनल स्कूल, जिजामाता मॉन्टेसरी डांगेस क्लासेसचे माझे हजारो विद्यार्थी ज्यांना हे माहीत आहे, त्यांच्या सर्वांच्या तुमच्या शुभेच्छा. दादाजींचे नात सिया, नातू सात्विक यांना तुमचे आशीर्वाद प्राप्त होत. आणि त्यांच्याकडनं आणि ज्ञानेश पूनमकडनं, सर्व स्टाफकडनं आणि सिया सात्विककडनं पुढं ही संस्था अत्यंत याच्या अनेक पटीने सुंदर त्यांना बाळकडू मिळालेलं आहे. ओव्हरलॅप झालेलं आहे फुल. जसं पूनम ज्ञानेशचा 20 वर्षाचा आता ओव्हरलॅप झाला, पूनमचा 15 वर्षाचा आणि ज्ञानेशचा 20 वर्षाचा. तसं दोघं इथं शिकलेले असल्यामुळं ज्ञानेशचा 30 वर्षाचा लॅप झालेला आहे, 30-35 वर्षाचा. पूनमचा 20-22 वर्ष इथं ट्रेनिंग घेतले, कारण ती स्कूलला इथं होते. आणि आता सिया सात्विक जन्मापासून आत्तापर्यंत सिया 15 वर्षाची, सात्विक 13 वर्षाचा. तर यांना ओव्हरलॅप म्हणजे त्यांनी पाहिलं आहे सगळं, त्यामुळं त्यांना अजून सेवा करता येईल. सात्विक सिया कोणत्याही डिग्र्या करो, कोणत्याही मिळो, परंतु माझी त्यांना सूचना असेल, माझी आज्ञा असेल, माझी विनंती असेल, तुम्ही कोणत्याही डिग्र्या जगातल्या मिळवा, परंतु तुम्हाला पुढे हे स्कूलच चालवायचं आहे, दोघांना स्कूल चालवायचं आहे. आणि ती जबाबदारी आता सिया 10वी झाल्याबरोबर कॉलेज सिया इथंच करणार आहे. दादाजी आज सियाला फॉरेनला पाठवू शकतात, लंडन, अमेरिका, ऑस्ट्रेलियाला कुठेही पाठवू शकतात. भारताच्या कोणत्याही कोपऱ्यात दादाजी आपल्या नातीला पाठवू शकतात. नाही, सुरक्षितता आणि संस्काराकरता माझी नात 12वीपर्यंत इथंच शिकेल, माझा नातू इथंच शिकेल. त्याला 100% मिळाले काय आणि 35% मिळाले काय, त्यात काही फरक नाही. माझ्या दृष्टीने संस्कार महत्त्वाचे आहेत, माझ्या दृष्टीने शिस्त महत्त्वाची आहे आणि माझ्या दृष्टीने वर्तणूक महत्त्वाची आहे. आणि हे माझे नातवंड सुरक्षित राहण्याकरता
सिया 12वीपर्यंत इथंच, सात्विक 12वीपर्यंत इथंच आणि त्यानंतर पूर्ण सुज्ञ झाल्यानंतर खूप विचार करून चांगलं कॉलेज चांगल्या ठिकाणी त्यांना पाहिजे तर विदेशातील कोणत्याही देशामध्ये आणि परराज्यातील कोणत्याही राज्यात आणि कोणत्याही शहरामध्ये त्यांची इच्छा असेल त्या ठिकाणी त्यांना ॲडमिशन घेऊ. परंतु त्या अगोदर खरोखर तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज माझ्या सिया सात्विकला आहे. मी फक्त विनंती करतो, माझ्या सर्व नातवांना आशीर्वाद द्या आणि ही संस्था पुढं चांगल्या पद्धतीने तिचा पुढचं भविष्य घडण्याकरता माझ्या सिया सात्विकलाही भरभरून आशीर्वाद द्या अशी तुमच्या चरणी मी प्रार्थना करतो. ओम शांती शांती शांती. पक्षांसह सर्व क्लॉकवाईज फिरव म्हणजे क्लॉकवाईज ते मागचे हे पण आले पाहिजे सर्व हे माझं करतो. परत मी थांबतो. ओम शांती. व्हिडिओ काढणारी माझी लाडकी समृद्धी सोनवणे बॉम्बेवाली पाथर्डीवाली हिला थँक्स नाही देणार पण बेटी गोड शुभेच्छा. ओम शांती.